ह्यांना देखील वंदन करून आज व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी आणि आपण तमाम केबल ऑपरेटर या ठिकाणी जे जमले आहेत, या सर्वांना या ठिकाणी मी आपण सर्व या मोठ्या संख्येने कमी वेळात या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानू इच्छितो। आजची मीटिंग घेण्यामध्ये आमचा मूळ हेतू असा होता, आणि मागील काही दिवस आम्ही सर्व MSOकडे या MRPच्या बाबतीत आम्ही पत्र दिलेलं आहे। त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येकाला जाऊन भेटतोय की तुमची भूमिका काय, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक करायला पुढची भूमिकामध्ये येईल म्हणून आम्ही प्रत्येकाच्या भेटीगाठी चालू करतोय। अशाच काल आम्ही 3 MSOना भेटीगाठी दिल्या। तसं आमच्या तुषार आपले साहेबांनी सांगितलं, इन केबलच्या प्रमुखांना आम्ही CEOना काल आम्ही हिंदूजा हाऊसमध्ये भेटलो, त्यांची भूमिका जाणून घेतली। भूमिका जाणून घेतल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की तुमची भूमिका आम्ही ऐकलेली आहे, पण ह्या भूमिकेवर आम्ही तडजोड महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेना म्हणून कदापि करणार नाही। त्यानंतर आम्ही जरी हेतवेकडे गेलो, हेतवेच्या प्रमुखांची काय आम्ही चर्चा केली। त्या चर्चांती हेतवेने जे उत्तर दिलं, तुषार आपले साहेबांनी सांगितलं, त्या ठिकाणी आम्ही आमच्या मनसेच्या भाषेत शिव्या घालून लाखोळ्या घालून त्यांना जे बोलायचं त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित बोललेलो आहे। आमच्या त्यावेळी त्या ठिकाणी आम्ही सर्वजण होतो, आपले अरुण सिंग देखील होते, ते आमच्या खांद्याला खांदा लावून आपल्या सर्व बंधूसाठी या लढ्यामध्ये उतरले आहेत, कारण ही लढा आपला सर्वांचा आहे। त्यांच्याशी जे बोललो, त्यांच्या वरिष्ठांची जे आम्ही बोलायचं आमचा निरोप पोचवला आहे। माननीय नांदगावकर साहेबांना तुम्हाला भेटायला लागेल। महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेना येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या प्रखर रीतीने मनसे स्टाईलने तुम्हाला आम्ही इशारा देऊ की तुमच्यावर आम्ही खळखट्याक करू। काल आम्ही खणखणीतपणे त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी सांगितलं आहे। हा कालचा विषय सांगण्यामध्ये आणि आजच्या मीटिंगमध्ये आम्हाला मुद्दामून सांगायचं आहे, ही मीटिंग झाल्यानंतर आम्ही 5:30 जे खाली उतरलो, आमची एक चर्चा झाली, हेतवेला झटका दिला पाहिजे, हो की नाही? मागील किती दिवस आम्ही ऐकतोय या इंडस्ट्रीमध्ये हा हेतवेचा सर्वांना खेळवतो, नाचवतो किंवा सगळ्यांना गृहीत धरतो, बरोबर ना? 6 वाजता आम्ही सगळे खाली उतरल्यानंतर आमची चर्चा झाली की हेतवेच्या बाबतीत काहीतरी करायला पाहिजे। पण ही मोड बांधताना आम्हाला तुम्हा सर्व केबल ऑपरेटरची एकजूट पाहिजे होती, कारण आता तुमच्याशी आम्हाला संवाद साधायचा आहे, तुमच्याकडनं आम्हाला काहीतरी घ्यायचं आहे। तसं आमची चर्चा झाल्यानंतर सर्वांशी पहिला पुढाकार घेतला असेल तर अरुण सिंग साहेबांनी घेतला की आपण उद्या मीटिंग लावूया। मी एखादा सुंदर हॉल बघतो, 6ला आम्ही जेव्हा सांताक्रूज विंडसर म्हणून बाहेर पडल्यानंतर कलिनामधनं त्यांनी हॉलची 9-9:30 वाजता हॉल हा बुक झाला। त्याने त्यांनी आमच्याकडे एक मेसेज दिला। मेसेज 3ची वेळ होती, वेळेमुळे पण थोडी गडबड झाली। आम्ही मेसेज ऑपरेटरमध्ये रात्री टाईप करून पोचवला। ऑपरेटर किती एकजूट होऊ शकतो, आजची वेळ जेव्हा पाठीपुढे 5, 5:30, पावणेच्या दरम्यान ही आपली बैठक सुरू झाली आणि आपण सर्व एकजुटीने आज आले, तुमचं खरोखरी धन्यवाद मानावं, आभार मानावं तेवढं कमी आहे। म्हणजे किंबहुना ही मीटिंग आम्ही आखली असती तर मुंबईतनं आणि महाराष्ट्रातनं भरपूर ऑपरेटर आपल्याकडे हॉल ह्याच्यावर फार मोठा हॉल घ्यायला लागला असता। ह्याची कल्पना हेतवे आणि इतर सर्व जे MSO आहेत त्यांनी करून घ्यावी, कारण केबल ऑपरेटर आहे ना, हा खरोखर एक भाऊक आहे, एक सच्चा आहे। त्यांना त्यांचं छोटंसं एक कुटुंब आहे, छोटा त्यांचा व्यवसाय आहे, तो तगण्यासाठी आज ते धडपडतात आहे। आणि त्यांच्या जीवावर ज्यांनी कमवले, मग तो MSO असो, तो ब्रॉडकास्टर असो, त्यांना तुमची कोणाची पडली नाही, ही गोष्ट खरी आहे की नाही? आजच्या घडीला ज्या ट्रायने हा निर्णय आणलेला आहे MRPच्या बाबतीत, आपल्या बाजूने कोण कोण उभे आहेत?
आपण हे विचार बोलतो MSO इतक्या वर्ष आपण त्यांच्या बरोबरीला राहून हा व्यवसाय करतोय, बरोबर आहे. आपण आपली वायर, आपली तार कस्टमरपर्यंत देणं सेवा आम्ही पुरवतोय. तसं आसिफबाईने एक सांगितलं, आपला एक इन्कम ऑफ सोर्स काय आहे, केबलचं सबस्क्रिप्शन महिना अखेरी जाऊन आपण घेणं. तो कस्टमर सांभाळताना आपली एवढी धमछाक होते, त्या कस्टमरकडे आपली लाईन राहावी, त्यांना आपण रात्रीचे 12 वाजले तरी सकाळचे पहाटे 7-8 वाजले तरी आपण 24 तास त्यांना सेवा देतो. एखाद्या वेळी त्यांच्या घरामध्ये 300-350 रुपयामध्ये आपण एक 500-550 चॅनल साधारणतः देत होतो. आपलं मराठी कुटुंब, सर्वसाधारण कुटुंब, कुठलाही एक व्ह्युअर्स, आजची महागाई आमच्या मोदी साहेबांनी फार वाढवलेली आहे, लोकांचं हसणं पळवलं आहे. लोक 350 रुपयामध्ये आपल्या कुटुंबाबरोबर एक विरंगुळा करण्यासाठी TV चं माध्यम एक उत्तम माध्यम आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतींमध्ये, स्त्रिया असतील ते त्यांच्या मराठी वाहिन्या, त्यांचे कुकिंगचं काही असेल वाहिन्या, आपले आबावृद्ध असतील ते बातम्या, काही मराठी पिक्चर्स, आणि आमची लहान मुलं असतील ते कार्टून्स, इंग्लिश मूवी, अशा पद्धतीने आपापलं करमणूक करत होते. कारण आता सर्वसाधारण माणसाला बाहेर जाऊन एका हॉटेलमध्ये जाऊन किंवा एखादा पिक्चर बघणे फार मुश्किल झालेलं आहे, आवेगाच्या बाहेर गेलेलं आहे. मी ते म्हणेन आपण बघू शकत नाही. कारण एखादा माणूस दोन, एक नवरा बायको, मुलगा मुलगी, साधारण 4 जणांचा कुटुंब आपण विचार केला तर 1000-1500ची नोट अशीच जाते, सहज जाते. तिकीट, खाणं पिणं आणि काय असेल ते परवडण्यासारखं नाही आहे. कारण महागाई एवढी टोकाला गेली आजच्या घडीला. ही महागाई सांभाळताना महिन्याचं कॅल्क्युलेशन, बजेट सांभाळताना त्या स्त्रियांना काय दुःख होतं आहे हे आपण सांगू शकत नाही. ते कशा पद्धतीने आपला संसाराचा गाडा चालवतात आहे, हा प्रत्येकजण फार कठीण परिस्थितीत आपण चाललो आहे. हे मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतोय की 350 रुपयामध्ये आपण एक विरंगुळा आपल्या कुटुंबाला मिळत होता. हा विरंगुळा पण दूर करण्याचा प्रयत्न या दिल्लीश्वरांनी केलेला आहे. संपूर्णपणे कुठलाही सामान्य माणसानी हसून खेळून राहू नये ही त्यांची मनीषा वाटते. येणाऱ्या दिवसात आपण सगळे सुज्ञ आहोत. 2019 आलंय, आवडीचं वर्ष आहे सर्व राजकीय लोकांचं. या आवडीच्या वर्षामध्ये आपण त्यांचे किती पद्धतीने त्यांची आवड निवड पूर्ण करणार आहोत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण मागील 5 वर्ष आपण अनुभव चांगले वाईट बऱ्यापैकी भरपूर घेतलेले आहेत. तर आपण त्यांना त्यांचे अनुभव, आपण जे घेतलेले अनुभव आपण देऊ 2019 मध्ये. मला मुद्दा असा होता मेन, आम्ही गेले MSOकडे जातोय, ब्रॉडकास्टरकडे जातोय, आणि जाताना माझ्या प्रामुख्याने एक लक्षात आलं की MSO, ब्रॉडकास्टर, ट्रायने ही प्रणाली काय आणली. ट्रायचं म्हणणं होतं की आपण सर्व ऑपरेटर 350 रुपयामध्ये 500-550 चॅनल्स आपण ग्राहकाच्या माती मारतोय. ज्या ग्राहकांना जे चॅनल बघायचे नाही ते देखील चॅनल आपण मारतोय. हे शहरी भागाचं मी सांगतोय. ग्रामीण भागामध्ये 200-250 रुपयामध्ये केबल दिली जाते. चॅनल थोडे कमी असतील, कमी आहेत तिकडे. ट्रायचा मूळ हेतू होता की आपण सर्वांना, ग्राहकांना नको ते खायला देतोय, विकतोय. बरं, ठीक आहे, ट्रायने हा निर्णय घेतला, MRP लागू झाली. ट्रायने डिसेंबर महिन्यात 10 तारखेला मुंबईमध्ये षण्मुख माटुंगा परिसरात, म्हैसूर त्या म्हैसूर ठिकाणी आलेले होते. त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं प्रेझेंटेशन देण्याचा एक असं म्हणणार प्रयत्न केला, आणि त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही MRP का आणतोय. त्यावेळी देखील आम्ही
इतर पक्षाचे काही लोक होते, इतर संघटना होते, सर्व मिळून तुमच्यासाठी भांडतात आहे आणि भांडलंच पाहिजे. कारण सर्वजण मी आज सांगू शकतो, माननीय राजसाहेबांनी ज्या महाराष्ट्रानं केबल सेना ही उभारली, तुम्ही सांगा आमच्याकडे चेहरे कोण आहेत? आमच्याकडे एकमेव चेहरा आहे, तो म्हणजे माननीय राजसाहेबांचा चेहरा. इतर संघटना असतील तर इतर संघटना तुम्ही असतील, इतर संघटनेचे प्रमुख तुम्ही बघितले असतील, ते दिग्गज आहे हो, पैशानी, राजकीय बॅकग्राऊंडनी. पण त्यांच्यात आणि आमच्यात एक मोठा फरक आहे, तो तुम्हाला मी आज सांगू इच्छितो. आमची तुमच्यासाठी असलेली तळमळ ही सच्चाईची तळमळ आहे. आमचे कुठे लागे बंदे अजिबात नाही, कारण आम्ही तुमच्या सर्वसाधारण कुटुंबातले आहोत. तुमची तळमळ मला कळते, कारण माझा घरचा खर्च देखील माझी मिसेस बघते आणि मला पण म्हणते, तू अध्यक्ष असून काय करतो रे, काय चाललंय हे. ती तळमळ आम्हाला कळते. आम्ही सर्वसाधारण घरातले आहोत, आमच्याकडे मोठा चेहरा नाही. आमचे माननीय राजसाहेब आणि राजसाहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळालेले आमचे नेते सल्लागार माननीय महानांदगावकर साहेब, हे दोन चेहरे घेऊन आम्ही, त्याने आमच्यावर एक विश्वास टाकलाय की तुम्ही या केबल इंडस्ट्रीसाठी एक भरीव काम करा. या विश्वासाला पार्थ देऊन मी अध्यक्ष म्हणून, माझे सहकारी तुषार आपळे सरचिटणीस म्हणून, माझे कार्याध्यक्ष श्री दीपक देसाई आणि सर्व उपाध्यक्ष, चिटणीस, केबल संघटक, उपकेबल संघटक, आम्ही प्रामाणिकपणे मेहनत करतोय. मी मागचा पाढा वाचणार नाही, तुषार साहेबांनी सांगितलंय आम्ही काय काय कामं केली आणि करतोय. पण हे आम्ही करत नाहीये, हे तुमच्या पाठिंब्याने आम्ही करतोय. या ठिकाणी मी निक्षून सांगू इच्छितो, आम्ही सांगितलं, जर मगाशी कोणी सांगत होतं केबल ऑपरेटरनी, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. हो, खंबीरपणे उभी आहे, पण नेतृत्व तुमचं आहे. केबल ऑपरेटर हा या लढाईचा कणा आहे, कणा. ज्या पद्धतीने मागील काही दिवस, आता आपण आपल्या भूमिकेवर येऊया. आपण गेले मागील काही दिवस जो MRPचा विषय, NCFचा विषय चाललाय, मला कुठे दिसत नाही मोठे मोठे संघटना या विषयाने प्रामुख्याने भांडते किंवा काही बोलते. येणाऱ्या दिवसाची दिसेलच, क्लिअर होईलच. तो विषय वेगळा सोडून द्या. फार मोठी लोक आहेत, त्यांची ती कामं करतात आहे. तर आमच्याकडे एकच नेते आहे, आम्ही प्रामाणिक आहोत. एक आमदार, एक नगरसेवक म्हणतात, पण आमचा मनुष्य रस्त्यावर उतरल्यानंतर काय तमाशा करू शकतो हे पूर्वज तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकदा मनावर घेतलं तर भरपूर विषय सॉल्व्ह करू शकते. पण आमची सेना ही रस्त्यावरची सेना म्हणतात आणि आम्हाला आनंद आहे. त्यानंतर जसं MSO ट्रायने सांगितलं की आपण माथ्यावर चॅनल मारतो, चला मारतो, त्यांच्या म्हणण्यानुसार आपण धरूया, चला आपण मारतो. पण आज टीव्हीवर तुम्ही बघितलं असेल, वेगवेगळे ब्रॉडकास्टर, तो सोनी असावा, स्टार असावा, कलर्स असावा किंवा झी असावा, ह्यांनी सर्वांनी आपापले पॅकेज आपल्या सोयीनुसार, आपल्या आवडीनुसार, चॅनलनुसार एक बंडल तयार केलं, एक बुके तयार केलंय आणि सांगतात आहे, तुम्हाला सांगतात आहे की 39 रुपयात जी सांगतोय, स्टार काय आणि त्याचं पॅकेज सांगतोय, स्वस्तामध्ये तुम्हाला तुमचं वाहिनी हे पॅकेज म्हणून मिळेल. ग्राहकांना यातलं काही कळत नाही. त्याचप्रमाणे या अनुषंगाने दुसरे आमचे मोठे बंधू MSO हे फार हुशार. माझी इन्कम कशी राहिली पाहिजे, टिकली पाहिजे, त्यांनी त्यांचं बंडल बनवलं, त्यांनी त्यांचा बुके बनवला. ह्यांचे बुके, त्यांचे बुके म्हणून एक मिक्स बुके म्हणून MSOने एक बुके काढला. या बुक्यामध्ये कुठेही LCOचा ऑपरेटरचा विचार केला गेला नाही. हे पटतंय तुम्हाला? हे कोणाच्या जीवावर करतात हे सगळे बुके आणि कोण विकणार?
आपण विकणार, बरोबर आहे, त्यांना आपली ताकद माहिती आहे, पण दाखवायची वेळ आली आता. इतके दिवस ते बंडल बनवतात, बुके बनवतात रे, सांगतात आम्ही आहे मार्केटमध्ये आणलंय, प्रत्येकाने आपापलं प्रॉफिट बरोबर बांधून घेतलंय. ब्रॉडकास्टर भले मोठे ॲडव्हर्टाइजमेंट घेणार, करोडोनी कमवणार, MSO कॅरेज घेणार, प्लेसमेंट घेणार, लोकल ॲडव्हर्टाइजमेंट घेणार, सबस्क्रिप्शन चार्ज घेणार, कंट्रोल चार्ज काय आता ते म्हणतील ते शेअरिंग घेणार. मग आमच्या ऑपरेटरनी त्यांचा पैसा जो सांभाळताना त्यांचा खर्च वगळून त्यांचा स्वतःचा वेळ, त्यांचा स्वतःचा आपलं उत्पन्न कसं काय सांभाळायचो. म्हणजे हे सगळेजण आपल्याला गृहीत धरतात आहे. हे तुम्हाला कळलंय का, पहिले लक्षात आलंय का. मग तो कुठलाही MSO असावा, तो हेतवी असावा, इन असावा, डेन असावा, का इतर कोणी असावे, प्रत्येक जण व्यवसायासाठी या ठिकाणी उतरलाय, स्वतःचे किशे भरण्यासाठी उतरलाय. तर आपण सर्वांनी एक काम करूया. आता 1 तारीख परवा 2-3 दिवसांनी येईल. तसं आमच्या तुषार आपले साहेबांनी सांगितलं कोणी ॲग्रीमेंट करू नका. आसिफ सरांनी सांगितलं आपण फक्त फ्री टू एअर देऊया, आणि खास करून आपण जाणून बुजून आला कार्ड मध्ये एक चॅनल घ्यायला भाग पाडूया. त्याला आपण हे नाही केलं ना, कुठल्या ऑपरेटरने कोणाच्या MSOच्या किंवा इतर कोणी लोकांच्या दबावाखाली आले तर तुमची लढाई तुम्हीच हारणार आहात. आज निक्षून सांगू इच्छितो मी की जी लढाई आपण चाललो आहोत, तुम्हाला जे गृहीत धरलं जातंय, तुम्ही या इंडस्ट्रीचा ग्राउंड लेवलचा किती मोठा बेस आहे ही दाखवण्याची वेळ आपल्याला ट्रायनी दिलेली आहे. असं समजा, आपण चांगल्या पद्धतीत घेऊया. ही दाखवण्याची वेळ आलेली आहे. आपण यावेळी आपण एक काम करूया. 1 तारखेपासून MSOला सांगा तुझा ठेवरे बाजूला बुके, तुझा बुके तुझ्या घरी. चॅनलवाला सांगूया, ब्रॉडकास्टरला सांगूया तुझा बुके तुझ्या घरी. आपण आपल्या ग्राहकांना समजून देऊया की तुमचं जे तुम्ही बांधलेलं होतं, एक तुमचा एक केबलसाठी अंदाज होता, तो किती कोलमोलट आहे, बजेट तुमचं किती कोलमोलट आहे हे त्यांना दाखवून देऊया. ही दाखवण्याची वेळ आहे, ग्राहकांना कळणारच. पुढच्या महिन्यामध्ये एवढी गडबड होणार आहे, घरामध्ये भांडणं होणार आहे, आणि भांडणं कोण करून देणार आहे. ट्राय नवऱ्याचं बायकोवर, बायकोचं मुलाबरोबर. अरे नको, हा नको चॅनल घेऊ, माझा चॅनल मला पाहिजे ग, नाही तुमचा नाही खर्च वाढतोय, माझा पाहिजे हो. ही भांडणं होणार आहे. मुलांचे कार्टून चॅनल कमी होणार आहेत, बायकोचे खाण्याचे चॅनल कमी होणार आहेत. हे कळू दे लोकांना. म्हणून आपण आला कार्डमध्ये सर्वांनी हात पोरतो म्हणून मुजरावट म्हणून सांगा, आणि हा मुंबई महाराष्ट्रावर मेसेज गेला पाहिजे. आपण फ्री टू एअर 1% चालू ठेवायचे, आणि त्याच्या पुढच्या दिवसात आम्ही आमची भूमिका सांगू. 10 दिवसांनी 15 दिवसांनी आपल्याला आपले अनुभव येतील. कोण सांगतो म्हणून नका करू. तुम्ही सर्वांनी फ्री टू एअर द्या. अगदीच कस्टमरला वेटीच धरू नका, पण त्यांना आला कार्डमध्ये चॅनल घ्यायला लावा. बुकेची जबरदस्ती तुम्ही आम्हाला करून देऊ नका. कारण यांचं बुकेचं पॅकेज प्रत्येक MSOचं आम्ही जेव्हा बघितलं, त्यांचा शेअर हा डबल झालेला दिसला मला, आणि तुमचा शेअर कमी झालेला दिसला मला. पूर्वी 130 रुपयामध्ये आपण MSOला देत होतो, बरोबर ना. त्याच्यामध्ये त्यांचे ब्रॉडकास्टरचे पेमेंट आणि स्वतःची पेमेंट हे दोन्ही निघत होतं. आजच्या घडीला ब्रॉडकास्टर पेमेंट वेगळं आहे, स्वतःचा पेमेंट घ्यायला त्यांनी वेगळं मागतात आहे, बरोबर आहे. म्हणून त्या लोकांना आजच्या घडीला कळू द्या की ऑपरेटरची ताकद काय आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेना प्रामाणिकपणे 100% माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आम्हाला कुठला राग लोभ नाहीये,
आणि कुठले MSO ब्रॉडकास्टर आम्हाला विकत घेऊ शकत नाही. पण तुम्ही खंबीर उभं राहणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही सगळे जाणते लोक होतो या विषयामध्ये, या केबल व्यवसायामध्ये 20-20 वर्ष 25-25 वर्ष तुम्ही हा व्यवसाय केलाय. तुम्हाला कसं खेळायचं हे माहिती आहे हो. आता खेळायला देऊ नका, भरपूर खेळले, हे अब्जो दंड झाले. मला सांगा माझा केबल व्यवसाय किती मोठा झाला. तो आहे तिथेच राहिला. मला तो कोण कुठल्या मोठ्या गाडीमध्ये काय BMW आणि काय काय असतात ना, ती नावं पण आम्हाला माहिती नाही. 4 बांगड्या 5 बांगड्या, पण हे लोक त्या बांगड्यामध्ये पोचले. आता यांना बांगड्या घालण्याची वेळ आलेली आहे. आता यांना बांगड्या घालण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनी म्हणून आज एक निर्धार करायचा आहे. 1 तारखेला MRP नुसार आपण जायचंय. फ्री टू एअर चॅनल द्यायचे आणि आपल्या निर्णयानुसार आपल्या कस्टमरला समजून एक चॅनल आला कार्ड प्रमाणे द्यायचे. ग्राहकाचा रोष हा सरकारी जाऊ दे, हा ब्रॉडकास्टरला समजू दे, हा MSOला समजू दे, त्याच वेळी हे लोक वटणीवर येतील. पहिला निर्णय असा झाला महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेच्या वतीने, आपण सर्वांनी 1 तारखेपासून पुढचे 10 दिवस 5 दिवस 7 दिवस, कारण आपण ठरवा. मी दिवस सांगू इच्छित नाही, कारण जागेवर तुम्ही कस्टमरना हँडल करत असतात. आम्ही तुम्हाला सांगू दिवस चुकीचं होतं. तुम्ही ठरवायचं, फ्री टीव्हीवर द्यायचं आणि पुढील तुम्ही सगळे जे चॅनल आहे आला कार्डनी द्यायचे हा निश्चय करा. सर्वांनी हात वरती करून बजरंग करा. यापुढे आम्ही आला कार्ड नुसार आमचे चॅनल देणार. यस हा तुमचा निर्णय, तुम्ही प्रत्येकाने आपापल्या मनानुसार घ्यायचा आहे. त्यानंतर विषय राहिला हेतवे असेल, इन असेल. तुम्हाला कोणी जबरदस्ती कुठल्या प्रकाराची केली, आज तुमच्या बाजूने आम्ही उभे आहोत, 100% उभे आहोत. तुम्हाला आम्ही साक्षून सांगितलं की तुम्ही असा निर्णय द्या. कायद्याच्या विरोधात जाऊन नाही सांगितलंय, कायद्याला धरून सांगितलेलं आहे. आणि ट्रायला पण आम्ही ही मागणी करणार आहोत. आज सकाळी जय महाराज चॅनलमध्ये माझी एक छोटीशी मुलाखत घेतली. त्या काही ट्रायचे लोक होते, ग्राहक होते, ग्राहक पंचायत होते. त्या हाच विषय मी सांगितला की ट्रायला जे पाहिजे होतं ह्याच्यात साध्य दिसत नाहीये. त्यांना जे साध्य करायचं होतं हे साध्य कुठे होतं दिसत नाहीये. जो तो आपला बुके विकतोय. म्हणून आपण कायद्याप्रमाणे कामं करूया, आला कार्डनुसार आपण आपले चॅनल विकूया. हे करताना तुमच्याशी कोणी कुठलाही MSO दादागिरी करत असेल तो नुसता हेतवे नाही, तो इन असो डेन असो आणि अमका आणि तमका असो, तुमच्या बाजूनी महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेना कडकपणे खंबीरपणे उभी राहील. आणि पुढे तुमची आमची साथ झाली, त्या MSOला आपण नाकात दम आणल्याशिवाय स्वस्त राहणार नाही. आत्ता नांदगावकर साहेबांचा या ठिकाणी आमच्या तुषार आपले साहेबांना एक मेसेज आला. त्यांना आनंद वाटला, कारण ते आज कुठेतरी त्यांच्या एका वैयक्तिक कामानिमित्त कुठे बाहेर आहेत. त्यांनी मेसेज पाठवला. आपल्या आज अर्जंटली घेतलेला आहे, पटकन घेतलेलं आहे. अरुण सिंगनी, आमचे सुनील शिर्के, चंदूबाई यांनी जे सगळ्या टीमनी मिळून, या शिवडी विभागाच्या टीमनी मिळून हा जो पटकन जो आपला एक बैठक घेतली, आपल्याला सूचना वजा तो इशारा द्यायचा आहे या सर्व MSOना. त्याबद्दल नांदगावकर साहेबांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि यापुढे नांदगावकर साहेबांनी सांगितलंय, कुठला MSO तुमच्यावर जोर जबरदस्ती करत असेल तर व्यापक आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नक्कीच छेडलं जाईल. आणि येणाऱ्या दिवसात, म्हणून मी नुसतं हेतवे करत नाहीये,
हेतवेला कळत असेल की ते केबल ऑपरेटर गृहीत धरत असतील तर आम्ही आमचे सहकारी चर्चा करू, आपल्यातले सहकारी ऑपरेटर लोकांना घेऊन चर्चा करू. आणि मला असं वाटतंय जसं आपण स्टारला कंपनीला धमाका दिला तसाच एक हेतवे कंपनीला एक मोठा महामोर्चा घेऊन गेलो पाहिजे. हा महामोर्चा न्यायचा की नाही न्यायचा, हा प्रातिनिधिक असेल. हेतवे म्हणजे हेतवे असं नाही, हेतवे हा इंडस्ट्री मधला एक मोठा भाग आहे. त्याला दचका दिला बाकी सगळे टिल्लू पिल्लू समजून जातील की माझी वेळ यायची गरज नको रे बाबा, मी माघारी येतो. म्हणून आपण 1 तारखेपासून माझे जमलेले सर्व आपण 4 वाजल्यापासून या ठिकाणी आलेले आहात. वेळेची गडबड होती. आपण सर्वात प्रेमाने आमचे 2 शब्द प्रेमाचे ऐकतात आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी आम्ही विनंती करू इच्छितो, आपण 1 तारखेपासून आला कार्डनुसार आपले चॅनल आणि फ्री टू एअर चॅनल देऊया. आणि हेतवे कंपनीवर मान्य बाळानंदगाव साहेबांची चर्चा झाल्यानंतर, सगळ्या चर्चा झाल्यानंतर 8-10 दिवसांना तुमच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांची भूमिका बदलली नाही तर महाराष्ट्र नवनवीन केबल सेनेच्या वतीने महामोर्चा हा हेतवेच्या ऑफिसवर नेला जाईल, या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून आपले भरीव प्रेम महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेवर दिलं. असंच तुमचं प्रेम आमच्या वृत्तीगत होत राहो अशी आई जगदंबेवर मी प्रार्थना करतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेलंग साहेब आणि आफरे साहेबांना माझी